या श्रीकृष्ण भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी आपल्या चरण स्पर्शाने संत महंतांच्या सर्व भाविकांच्या वासनिकांच्या माधवांच्या स्पर्शाने ही अति पवित्र भूमी या ठिकाणी जागृत झाली असं म्हणायला काय हरकत नाही। अशा हा पवित्र मंगलमय प्रसंगी आज आपण 3 आठवड्यापासून या ठिकाणी आपण श्री क्षेत्र सालबर्डी ते अंजनगाव सुरजी इथपर्यंत आपण सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचे आणि पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार गोविंद प्रभू या दोन्ही अवताराच्या पदस्पर्शाने ही झालेली भूमी आहे। बंधूंनो, आज ही पदयात्रा काढण्यासाठी जे अथक प्रयत्न परमपुण्य आदरणीय श्रद्धेय गोपीनाथ दादा शास्त्री सुकेनकर सर्व संत महंतांच्या प्रसन्नतेने आज ही पदयात्रा इथपर्यंत पोहोचलेली आहे। तर त्यांचा सत्कार केला म्हणजे त्यांना स्फूर्ती मिळावी आणि आपलं जे पुढील कार्य जे आहे चांगल्या प्रकारे पार पडत जावं अशी सुखदानी भावाच्या चरणी प्रार्थना करून म्हणून त्यांचा या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि हार देण्यात आलेला आहे। आता आम्ही घरचेच माणसं आहे, परंतु एक त्यांचं कौतुक या ठिकाणी आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत, म्हणून तो सत्कार शास्त्रीजींनी स्वीकारला असं समजून या ठिकाणी त्यांना मी वंदन करतो। बंधूंनो, आज त्यांनी 3 आठवड्यापासून मागील 7 तारखेपासून तर आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाने आज ही पदयात्रा इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। बंधूंनो, आपण सर्व सांसारिक जो प्रपंच आहे, विवेचन आहे, हे आपण बाजूला सारून या पदयात्रेमध्ये आपण सामील झाला। सर्व शेतकरी मंडळी आहे आणि त्यांना वेळ मिळेल अशी ही शक्यता नाही आहे। नाशिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यच एक आहे, तरी पण आपण सर्व काम बाजूला ठेवून या पदयात्रेसाठी या ठिकाणी आपण पोहोचलात। तर ही पदयात्रा आतापर्यंत आनंदात सुखा समाधानामध्ये इथपर्यंत येऊन पोहोचलेले। आपल्याला बराचसा प्रवासामध्ये त्रास झालेला आहे, आपल्या पायाला फोड